हाय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक अगेन. खरं तर 20 ते 25 मिनिटांमधला तो पार्ट जो बेसिक पार्ट आहे ट्रिग्नॉमेट्रीचा तो तुम्हाला समजला की राईट अँगल ट्रायंगल संदर्भात आपल्याला जे काय ॲक्यूट अँगल्स आहेत त्याच्या संदर्भातच आपण विचार करत असतो. आणि जर तो ऑब्लिक ट्रायंगल असेल ज्याला 90 डिग्री नाही आहे, वी कॅन मेक इट इन 90 डिग्री आणि मग तो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करून आपण त्याच्यावरती ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जे बघितलेले फॉर्म्युले होते, जसं की आपल्याकडं माहिती आहे साइन थीटा इज इक्वल टू जे कॉम्प्लिमेंटरीमध्ये साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा, कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थीटा आणि सेक थीटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थीटा. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1, कॉट थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल टू 1, सेक थीटा इंटू cos into sec is equal to 1, sin into cosec, cos into sec, tan into cot. क्लिअर. त्याच्यानंतर आपण पहिला साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन, कॉस अपॉन साइन इज इक्वल टू कॉट. क्लिअर. त्याबरोबर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. हे बेसिक फॉर्म्युले झाले. त्याच्यापासून तुम्ही ते बरेच फॉर्म तयार केला, म्हणजे 32 फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. आता बघा साइन थीटाचे म्हणजे असे वेगवेगळे जेवढे पण आपल्याला आठवतात, तुमच्या समोर जर हे एक्झाम्पल्स असते, तुम्ही आता असते म्हणजे आता असणारच आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाय, तर त्या व्हिडिओमधले तुम्ही काय करायचं, त्याचा चार्ट तयार करायचा. मी सांगायला विसरलो की तुम्ही तो चार्ट तयार करा फॉर्म्युलांचा, आणि फॉर्म्युलांचा चार्ट नेक्स्ट ह्याला घेऊन बसा, किंवा तुम्ही स्वतः साइन थीटा कॉस थीटाचे कित्येक फॉर्म्युले तयार होतात ते करा. पण आता आपण करायचे आहेत, बघूयात काय काय तयार होतं साइन थीटा बद्दल. साइन थीटा बद्दल, साइन स्क्वेअर थीटा बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ना. साइन थीटा पाहिजे असेल तर काय होणार? अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. क्लिअर. दे हा अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच साइन थीटा काय आहे? अंडर रूट 1 प्लस कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा. क्लिअर. अजून साइन थीटा काय आहे? करेक्ट. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनस. फोर्थ, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. वाय? बिकॉज साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1 आहे. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. अजून काय? साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक 90 मायनस थीटा. होऊ शकतं की नाही? सेक 90 मायनस थीटा. आता 6 साइन काय होणार? साइन थीटा. अजून बघा, साइनच्या संदर्भातले सगळे फॉर्म्युले विचारात घ्या तिथं आता. हा करेक्ट. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. मग कोण म्हणेल सर साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक 90 मायनस थीटा नाही चालणार का? बरोबर आहे. आता cos theta is equal to 1 upon sec theta ना. cos 90 minus theta म्हणजे साइन आहे, मग sec 90 minus theta म्हणजे cosec theta. cosec theta आला. पुढे sin theta is equal to काय? याला बदलू शकता बघा. 1 प्लस 1 अपॉन sec theta ना. वन मायनस 1 अपॉन सेक थीटा. हे सुचलं पाहिजे. कॉस म्हणजे सेक म्हणजेच काय झाला? सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 अपॉन सेक थीटा. अजून काय? सेक थीटा कॉमन येतो, आणि हा सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि हा खाली मग फक्त सेक थीटा. बघा काय काय येत चाललंय, काय काय येत चाललंय. हे आपल्याला याच्यावरून घेतो आपण. कॉस थीटाला सेक मध्ये कन्वर्ट केला, सेकचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, या पद्धतीनं आलं. इथं जिथं जिथं अशा पद्धतीनं दिसेल ते सगळे साइन थीटा. आता साइन थीटा फायनल काय येणार परत?
म्हणजे हा कोण म्हणेल सर मी असं लिहिणार, कोण म्हणेल सर मी असं लिहितो, कोण म्हणेल असं सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा, साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट टॅन स्क्वेअर थिटा अपॉन सेक थिटा, किंवा अंडर रूट टॅन स्क्वेअर अपॉन सेक स्क्वेअर म्हणू शकता. म्हणजेच काय झाला, साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा अपॉन सेक थिटा. आता बघा याच्यावरून अजून मिळतं आपल्याला, मग टॅन म्हणजेच काय 1 अपॉन कॉट थिटा, सेक म्हणजेच काय 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजेच काय झालं 1 अपॉन कॉट थिटा इंटू कॉस थिटा ऑन 1, म्हणजेच काय साइन थिटा. बरोबर आहे का? म्हणजेच काय टॅन थिटा इंटू कॉट थिटा. बघा काय काय चालू आहे इथं. हे सगळे साइन थिटा वरचे फॉर्म्युले मिळायला लागलेत आपल्याला. जे पण तुम्ही कराल ते सगळं काय होत राहतं, जसं तुम्ही सॉल्व्ह करत जाल तसे ते फॉर्म्युले फॉर्म होत राहतात. 1 अपॉन कॉट म्हणजेच टॅन आहे, आपण तुम्ही इथे लिहू शकता. सेक म्हणजेच 1 अपॉन कॉस आहे तसं लिहू शकता. म्हणजेच तुम्ही अजून काय लिहू शकता, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा इंटू सेक थिटा. बघा ना, कॉस अपॉन साइन 1 अपॉन कॉस, कॉस कॉस गेला, साइन खाल्लं वर गेला, साइन थिटाच राहिला. बघा अजून, चला फॉर्म करा. बघा ना इथं साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट टॅन थिटा म्हणजे कोण सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, टॅन स्क्वेअर आला ना, बाहेर येताना टॅन येतो. कॉट म्हणजे काय कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. बरं आहे का? बरं, आणखी कोण म्हणेल सर असं लिहिलं तर साइन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा. काहीतरी गफलत होते, टॅन थिटा इंटू कॉस थिटा होतो, कॉट 90 मायनस थिटा इंटू साइन 90 मायनस थिटा. कॉट 90 मायनस थिटा म्हणजे टॅन थिटा झाला, आणि साइन 90 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा झाला. बरोबर आहे का? साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन 90 मायनस थिटा, किंवा इथंच टॅन 90 मायनस थिटा, आणि खाली साइन म्हणजे कोसेक 90 मायनस थिटा. असे एक ना अनेक फॉर्म्युले आपल्याला फॉर्म करता येतात. बघा हा साइन थिटा फक्त लिहित चाललोय, पण हा फक्त साइन थिटा पण लिहितोय. जसं जसं सॉल्व्ह करताय तसं आणखीन तुम्हाला एक्झाम्पल्स मिळायला लागलेत. आता इथं बघा ना, 1 अपॉन टॅन 90 मायनस थिटा 1 अपॉन साइन 90 मायनस थिटा आहे का, म्हणजेच कोण आहे तो हा 1 अपॉन टॅन 90. म्हणजेच काय झाला इथं, हा साइन 90 मायनस थिटा अपॉन टॅन 90 मायनस थिटा. बरोबर का? 1 अपॉन टॅन कॉट 90 मायनस थिटा कोसेक 90 मायनस थिटा. म्हणजे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. लिहिला इथं टॅन 90 मायनस वरती गेला कॉट, साइन 90 मायनस थिटा खालती आला कोसेक 90 मायनस थिटा. म्हणजे आपल्याला इतके सारे काय मिळतात, जिथं जिथं कॉट 90 मायनस आपण कोसेक दिसला की तो साइन आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवलात की कुठलेही एक्झाम्पल अडचणीचे ठरणार नाही. म्हणजे आपण काय बघितलो, साइन थिटाचे या पद्धतीचे 19-21 बघितलो. याच्याही पेक्षा जास्त तुम्ही काढू शकता, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे तुम्ही इथं टॅन 90 मायनस थिटा कॉस आहे सेक 90 मायनस कोसेक 90 मायनस थिटा, जसं की अजून इथे घेतलंच नाही आपण. बरं, म्हणजे सेक 90 मायनस थिटा कॉस थिटा आहे, तर साइन 90 मायनस थिटा टॅन 90 मायनस थिटा. अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्ही एक्झाम्पल्स फॉर्म करू शकता. बरोबर आहे का? क्लिअर? या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही साइन थिटाचं झालं, कॉस थिटाचं काढा, टॅन थिटाचं काढा, कोसेक थिटा काढा, सेक थिटा काढा. बरोबर आहे?
म्हणजे कसं आपण फॉर्म करायचं आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या. मग तुमच्यासाठी होमवर्क काय, कॉस थिटाचे असे मिळणारे, टॅन थिटाचे असे मिळणारे, कोसेक थिटाचे असे काही मिळणारे, सेक थिटाचे मिळणारे आणि कॉट थिटाचे मिळणारे. जवळजवळ 100 तुम्ही आता काढू शकता. 20 म्हणजे 21 कसे काढायचे हे तुम्हाला लक्षात आले, म्हणजे हेच तिथं घेता येतं. आता साइन लक्षात आला तुमच्या. आता हा सर्क्युलर फंक्शन मध्ये घेत असताना सर्क्युलर फंक्शन मधून आपल्याला कशा पद्धतीने त्याचे चार्ट मिळतो, लाईक चार्ट आहे ना, तो चार्ट कसा तयार करायचा तो एक बघूया आपण. हे क्लिअर झालं सगळ्यांना? ठीक आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपण आपल्याकडं असणाऱ्या 4 ते 5 फॉर्म्युल्यावरून, 6 फॉर्म्युले असतील त्याच्यावरून तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले कसे फॉर्म करता येतात बघितलं. तर जवळजवळ 20-21 फॉर्म्युले आपण आता फॉर्म केले. या पद्धतीने आपल्याला कॉसचे, टॅनचे, कोसेकचे आणि कॉटचे करायचे. तुम्ही करायचं आणि मला सेंड करू शकता. आता याच्यानंतर आपण चार्ट बघू. त्यासाठी बघा, थर्टी डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम माहिती आहे ना सगळ्यांना? बरोबर. काय सांगतो, 30 डिग्री अपोजिट साइड काय असते, हाफ ऑफ दी हायपोटेनस असतो. आणि 60 डिग्री अपोजिट साइड किती असते, √3/2 टाइम्स √3/2 टाइम्स ऑफ दी हायपोटेनस असते. 45 डिग्री 90 डिग्रीचा जो ट्रायंगल थेरम आहे, तर त्याचं काय होतं, 45 डिग्री अपोजिट साइड इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस असतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे. तर ते कसं यूज करायचं बघा, तुम्ही ते पण शिकला असणार आहे. ह्या सर्कलला स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणायचं. रेडियस 1 कन्सिडर करायचा. P(x,y,b) एनी पॉइंट ऑन द सर्कल ला काय म्हणायचं, स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणायचं. स्टँडर्ड युनिट सर्कल. पण स्टँडर्ड युनिट सर्कल का म्हणायचं याला सांगतो. आता हे सर्कल जे आहे त्याचा सेंटर हा कोण आहे, ओरिजिन. ज्याचा सेंटर ओरिजिन असतो, ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिन असतो त्या सर्कलला काय म्हणायचं, स्टँडर्ड युनिट सर्कल. अ सर्कल हॅव्हिंग इट्स सेंटर ॲट ओरिजिन, then that circle is known as with radius 1. That's why this is known as a unit circle. Standard circle म्हणजे ज्याचा सेंटर ओरिजिन आहे, that is known as a standard circle. But its radius is 1, then it is called as a standard unit circle. Now we have to draw perpendicular on OA, that is PM, perpendicular on OA. Now see, OA occupies this OP position by traveling theta, means this is the inclination of angle AOP is equal to theta degree किंवा theta radian असं म्हणू. तर मग इथं जे आहे त्याच्यानुसार हा OM काय होतो, OM ऑन x एक्सिस आणि PM हा पॅरलल टू y आहे. म्हणजे हा x जो आहे तो कुठला असणार आहे, इथला असणार. हा y आहे तो हा असणार आहे. अशा पद्धतीने येतो. मग आता इथं बघा काय करायचं आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही साइन कन्व्हेन्शन पण शिकला असाल, ASTC शिकला असाल, ऑल सिल्वर
टी कप्स ॲड शुगर टू कॉफी. आमचा असाच्या तिकडे चालला आहे, बऱ्याच गोष्टी. तर हे मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. पहिला लक्षात आणूया हे काय आहे. मग इथं तुम्ही साइन थीटा म्हटला तर काय होतो, साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनस वाय आला. कॉस थीटा म्हटला तर काय येतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे एक्स आला. टॅन थीटा म्हटला तर काय येतो, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. कोसेक म्हटला तर काय येणार आहे, 1 अपॉन वाय, whereas y is not equal to 0, इकडे x is not equal to 0. सेक थीटा म्हटला तर 1 अपॉन x येणार आहे, whereas x is not equal to 0. and cosec sec cot theta which is equal to x upon y, whereas y is not equal to 0. अशा पद्धतीने आपल्याला युनिट स्टँडर्ड सर्कल म्हणजे स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये मिळतं. तसं नसतं तर इथं r असता म्हणजे y अपॉन r, x अपॉन r, y अपॉन x, r अपॉन y, r अपॉन x आणि x अपॉन y. अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालं असतं. आता म्हणजे काय हे सगळं, हे काय म्हणजे काय. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आता इथं आपल्याला पहिल्यांदा साइन कन्व्हेन्शन बघूयात. ज्यावेळी असं जातो त्यावेळी काय असतो, तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये निगेटिव्ह असतो. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह, बरोबर. आता इथं आपल्याला बघितलं, इथं बघा एक्स वाय प्लस प्लस असतो. इथं बघितला तर तुम्ही जर असं काढला प्लस प्लस, इथे काय असतो, हा मायनस प्लस. इथे बघितला तर हा मायनस मायनस असतो. म्हणजे एक्स वाय जे आहेत ते प्लस मायनस असतो. आता आपण ठरवायचं आहे साइन थीटा वाय आहे, वाय सेकंड वाला पॉझिटिव्ह कुठं कुठे आहे बघायचा, पहिल्यात आणि दुसऱ्यात आहे. म्हणजे इथं बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह हिअर, ऑल पॉझिटिव्ह हिअर, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये वाय पॉझिटिव्ह आहे, इथे कुठं नाही आहे म्हणजे एस. कोसेक साइन थीटा आणि कोसेक थीटा बघा वाय वाय पॉझिटिव्ह दिसतात फक्त. आता काय आहे, एक्स कॉस थीटा एक्स आहे आणि सेक थीटा 1 अपॉन एक्स आहे म्हणजे एक्स हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कुठे आहे फक्त फोर्थ मध्ये, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह फोर्थ मध्ये आहे म्हणजे कॉस आणि सेक इथे येणार. त्याच्यानंतर टॅन वाय अपॉन एक्स दोघे पण पाहिजे, मग प्लस प्लस पण असू दे आणि मायनस मायनस, मायनस मायनस असतील हे दोघे तरी पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह दोघे असतील तर पॉझिटिव्ह, म्हणजे इथं पण आला आणि इथं आला म्हणजे टॅन. म्हणजे इथं साइन अँड कोसेक, इथं टॅन अँड कॉट आणि इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. समजायला लागले का बघा. ऍक्च्युली इथं वाय आहे, वाय अपॉन आर घ्या किंवा वाय घ्या, वाय घेतला तर वाय पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोण, सेकंड वाले पॉझिटिव्ह. असे दोघाच ठिकाणी आहेत म्हणजे ए आणि एस इथे येणार, ऑल आणि साइन. त्याच्यानंतर कॉस थीटा एक्स आहे म्हणजे इथे एक्स पॉझिटिव्ह एकच आहे, हा आणि हा म्हणजे ऑल आणि याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पण कॉस पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे क्वाड्रंट्स आहेत, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. याच्यावरती क्वेश्चन्स असतात तुम्हाला वेगवेगळे की साइन थीटा लाइज इन बिटवीन किंवा लाइज इन विच क्वाड्रंट, व्हॉट इज द साइन ऑफ साइन थीटा. म्हणजे साइन 225 डिग्री म्हटला तर साइन काय होतो 180 प्लस 45 होतो. तर 180 प्लस 45 हा 0 आहे, हा 90 आहे, हा 180 आहे, हा 270 आहे आणि 360 आहे, 2 पाय. मग 180 प्लस 45 म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, साइन काय आहे निगेटिव्ह म्हणजे हा काय झाला निगेटिव्ह आहे. अँगल काय असतं ना इथं निगेटिव्ह. ह्याचा आन्सर विचारलं तर काय साइन 90 प्लस थीटा हे त्याच्यामध्ये पुढं या बेसिक पेक्षा पुढे थोडंसं जाऊन त्याच्यामध्ये अलाइड एंगल्स म्हणून येतात. त्या अलाइड एंगल्स मध्ये पाय प्लस थीटा साइन पाय प्लस थीटा मायनस साइन थीटा येतो म्हणजे निगेटिव्ह असल्यामुळे मायनस 1/√2 आन्सर येतो 45चा आन्सर. हे पुढे आपल्याला शिकायचं आहे पण बेसिक थिंग्स आपण बघायला लागलो आता सध्या. तर ह्या बेसिक गोष्टींमध्ये काय होतं की ऑल पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट, ऑल पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, साइन
and cosec positive in second quadrant, tan and cot positive in third quadrant, and cos and sec positive in fourth quadrant. तर AS TC असं आपण लक्षात ठेवायचं. AS TC add sugar to copy, all silver teacups, हा AS TC असं हे दिसतात. म्हणजे हे पहिले अध्याक्षर जे आहेत ते आपल्याला इंडिकेट करतात. बरोबर आहे. मराठीमध्ये आमचा सत्या यस तिकडे चाललाय TC, म्हणजे अशा पद्धतीने चालतंय. मग या पद्धतीचे तुम्ही नेमोनिक टेक्निक्स लक्षात ठेवला की तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला हे सगळं पटकन समजून जातं. मग आता पुढे नेमकं काय करायचं हे झालं आता. बरोबर आहे. तर आता आपण पुढे येतोय बघा कुठे, कारण याच्यावरून तुम्हाला आन्सर्स काढायचे. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू दिस बेसिक थिंग. आता काय करायचं आहे तर क्वाड्रंट मध्ये काय करायचंय बघा. स्टँडर्ड युनिट सर्कलच आहे. हा 30 डिग्री आहे तर हा डेफिनेटली 60 डिग्री होईल. P ऑफ XY च्या व्हॅल्यूज काढायच्या. आता 60 अपोजिट साइड इज √3/2 into 1. √3/2 झाला. 30 अपोजिट साइड इज हाफ ऑफ द हायपोटेनस, म्हणजे x काय झाला √3/2 हा 1/2. क्लिअर. आता मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, आता ही sin 30 डिग्री, sin 30 इज इक्वल टू sin 30 डिग्री. साइन हा x आहे का y आहे, साइन हा y आहे. साइन थिटा y म्हणजे काय झाला हाफ झाला. साइन y आहे ना, साइन y लक्षात घ्या. हा x आहे हा y आहे. साइन 30 इज इक्वल टू y हाफ झाला. आता cos 30 डिग्री, cos 30 x आहे √3/2 आहे, हे पॉझिटिव्हच येणार बरं का. त्याच्यानंतर tan 30 डिग्री y अपॉन x येणार, हे डिवाइड बाय हे म्हणजे काय येणार आहे sin अपॉन cos y अपॉन x 1/√3 येणार. cosec 30 डिग्री, cosec इज नथिंग बट 1 अपॉन y म्हणजे याचा 2. sec 30 डिग्री याचा उलटा 2/√3 आणि cot 30 डिग्री नथिंग बट √3. म्हणजे हे आपल्याला यावरून मिळालं. क्लिअर आहे इथं. आता समजा हाच जर असा असता तर 60 डिग्री हा 30 असता, हा 1 आहे. 30 अपोजिट हाफ हा √3/2 म्हणजे इथं आला असता हा पॉइंट P काय आला असता 1/2 आणि √3/2. व्हॉट विल हॅपन टू दिस, काय होईल याच्यामध्ये sin 60 डिग्री इज इक्वल टू y कोण आहे √3/2. cos 60 डिग्री x आहे 1/2. tan 60 होईल y अपॉन x म्हणजे √3. cosec 60 डिग्री याचा उलटा ना 2/√3. sec 60 डिग्री 2 आणि cot 60 डिग्री काय होईल 1/√3. क्लिअर आहे. तसंच जर का 45 डिग्रीचा आपण बघितला असता, तुम्ही तिथं प्रूफ बघितला नव्हता, आता ही प्रूफ बघते आपण कशा पद्धतीने सर्क्युलर सिस्टम मध्ये आपल्याला काढता येते. करेक्ट. आता इथं 45 डिग्री 1 असेल तर हा 1/√2, हा पण 1/√2 म्हणजे PXY काय 1/√2 1/√2. sin 45 डिग्री y काय 1/√2. cos 45 डिग्री 1/√2. tan 45 y upon x 1. cosec 45 डिग्री √2. sec 45 डिग्री √2. cot 45 डिग्री 1.
अशा पद्धतीनं तिन्हीच्या तिन्ही गोष्टी लक्षात येतात. म्हणजे हे चार्ट मध्ये तयार करण्याकरता आपल्याला प्रूफ बघण्यात आलं. म्हणजे प्रूफ कसे असतात हे चार्ट नुसार. चार्ट तयार करायचा आहे. चार्ट साठी मग साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट लक्षात आलं. हे म्हणजे इथं साइन थीटा आहे, टॅन कोसेक सेक आणि इथं कॉट आहे. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री. आता बघा 0 डिग्री ना, बघा 0 डिग्रीचा पाहिलाच नाही आपण. 0 डिग्री म्हणजे आता इथं समजा हा एक आहे, हा ओ ए तिथंच राहिला. म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे, हा 1 आहे ना. एक्स 1 झाला, वाय 0 झाला. साइन वाय साइन 0 0 झाला. कॉस एक्स असतो 1 झाला. टॅन काय असतो वाय अपॉन एक्स 0 अपॉन 1 0. कोसेक कोसेक 0 चा उलटा इन्फायनाइट आली, बरोबर आहे. सेक एक्स आहे म्हणजे 1च येणार. आणि कॉट काय होणार, टॅन 0 चा इन्फायनाइट येणार. म्हणजे आपल्याला हा 0 मिळतो इथंच, बरोबर आहे की. त्याचा अँगल 0 म्हणजे तो तिथंच राहणार आहे. कोइन्साइड विथ धिस ओ ए इज कोइन्साइड विथ ओपी, तिथंच असणार आहे, तो राहणार नाहीये. 30 डिग्रीचा आता आपल्याला मिळाला 1/√2. हा काय आला √3/2, 1/√3, 2, 2/√3 आणि √3. 45 चा 1/√2, 1/√2, 1/√2 नाही 1/√2 नाही 1 आला. कोसेक √2, सेक √2 आणि कॉट √2. हा आला साइन 30, साइन 60 √3/2. ह्याचा आला 1/2, √3, 2/√3, 2 आणि 1/√3. 90 चा बघायचं झालं तर इथे या. 90 काय होतं बघा इथं. हा टोटल काय आला, y प्लस 1 आला आणि x काय असणार आहे इथं 0 असणार आहे. मग त्या पद्धतीने जर आपण इथं बघितला, हे क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघा 90 डिग्री मध्ये आलो आपण. 90 डिग्री मध्ये हा साइन काय असतो y असतो. y काय झाला 1. कॉस काय असतो x असतो 0. टॅन काय असतो y अपॉन x 1 अपॉन 0 इनफायनाइट. करेक्ट. कोसेक कोसेक कोण 90 त्याच्या उलटा 1. सेक 90 याच्या उलटा इनफायनाइट. आणि कॉट थीटा इनफायनाइटच्या उलटा 0. अशा पद्धतीने 90 पर्यंत तयार झाला. हे झालं बेसिक. 0, 30, 45, 60, 90. मग तुम्हाला 180 वरती यायचं आहे. बघा 180 डिग्री वरती यायचं आहे. आपल्याला या ग्राफ नुसार सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात, जे आपण फक्त पाठ केलो, बरोबर ना. आपण असं लर्न केलं नाही की कशा पद्धतीने येतं, बघितलं नाही, आपण चेक केलं नाही. तर मग हा इथं काय येतो, हा -1 ना आणि वाय 0 येतो. आता मग -1 म्हणजे साइन 180, साइन 180 वाय 0 येतो. कॉस 180 एक्स येतो -1. टॅन 0 अपॉन -1 0. -1 च्या उलटा कोसेक काय आला 0 च्या उलटा इनफायनाइट. सेक कोण आहे कॉसच्या उलटा -1. कॉट हा 0 च्या उलटा इनफायनाइट. क्लिअर. 270 बघायचा झाला तर हा y आहे. एक्स काय झाला 0 झाला आणि y काय झाला तुमचा -1 झाला. $270 डिग्री. तर 270 मध्ये साइनचा y म्हणजे -1 आला, कॉसचा x आहे 0 आला, परत -1 अपॉन 0 मायनस इन्फिनिटी. बरं का, इन्फिनिटी मध्ये बदलतो, प्लसचा मायनस मायनसचा प्लस, -1 अपॉन 0 वगैरे असतं ना तसा. 0चा उलटा वेगळा आला, हा मायनस इन्फिनिटी झाला. त्याच्यानंतर काय होणार आहे, 0 पण -1 0 येतो, -1 अपॉन 0 मायनस इन्फिनिटी येतो, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर कोसेक ह्याच्या उलटा बरोबर -1 आला, सेक याच्या उलटा इन्फायनाइट येतो, बरोबर आहे का.
सेक सॉरी एकच मिनिट ना, टॅन झाला मायनस इन्फिनिटी, कोसेक झाला -1, कोसेक -1, सेक थिटा, सेक काय असणार आहे 1/x असणार आहे, सेक 1/x 0 1/इन्फिनिटी आला, आणि कॉट थिटा काय येणार आहे -1, टॅन थिटा मायनस इन्फिनिटी कॉट थिटा 0 होणार, म्हणजे त्याला प्लस आणि मायनस नसतो, बरोबर आहे. आणि मग आता तिथं 360 डिग्री, 360 म्हणजे परत इथं आला 1 0, म्हणजे हा कोणाच्या उलटा आहे बरोबर 0च्या, 0 1 0 इन्फायनाइट 1 आणि इन्फायनाइट. 270 हा एक्झॅक्टली अपोजिट ऑफ 90, 90च्या अपोजिट आहे 1 -1 0 0, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 1 -1 इन्फिनिटी, इथं मायनस इन्फिनिटीच यायला पाहिजे, सेक सेक 1/0, निगेटिव्ह साईडला मायनस आणि हा 0, अशा पद्धतीने हे आन्सर्स तयार होतात. या पद्धतीने तुम्ही हे चार्ट फॉर्म करू शकता. लक्षात घ्या हे सिंपल फॉर्म आहे आणि महत्वाचा आहे हा चार्ट. पहिला आपण बघितला सिंपल इक्वेशन्स बघितले, कॉम्प्लिट फॉर्म्युलेज बघितले, कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युले बघितले, आयडेंटिटीचे फॉर्म्युले बघितले, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं कशा रीतीनं आपल्याला त्या मिळालेल्या फॉर्म्युल्यानुसार साइन थिटा असेल, कॉस थिटा असेल, टॅन थिटाचे विविध एक्झाम्पल्स कसे तयार करता येतात आपल्याला ते पाहिलं. त्याच्यानंतर हाऊ विल यू फॉर्म किंवा हाऊ विल यू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ 30 डिग्री, साइन 30, कॉस 30, बरोबर आहे, टॅन 30, हे बाय युझिंग सर्क्युलर सिस्टम आपण बघितली. त्याच्यामध्ये त्याचं साइन कन्व्हेन्शन पण बघितलं. तुम्हाला हे समजलं असेल, मी आशा करतोय. पुन्हा पुन्हा बघा, जर समजलं नसेल आणि विचारू शकताय. लक्षात आलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे ट्रिग्नॉमेट्री ही समजून घ्या. हळूहळू हळूहळू तुम्हाला समजत जाईल. समजून घेतला की तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीने वर्कआउट होतं. पुढे जाऊन आपल्याला हे किती फायदेशीर ठरतं. हे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा, पुन्हा पुन्हा रीड करा. बाय हार्ट करायची गरज नसते जर का तुमच्या लक्षात राहिलं तर. तुम्हाला सवय असेल तर बाय हार्ट करू शकता, नाही म्हणत नाही मी, पण हे लक्षात राहिलं पाहिजे. या पद्धतीने एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेला जो होमवर्क आहे तो कम्प्लीट करा. थँक्यू व्हेरी मच.